10 वर्षापूर्वी मंत्रालयामध्ये मंत्री म्हणून यायचो. या 10 वर्षांमध्ये परत मी मंत्री झालो नाही म्हणून मी आलो नाही. आता तुम्ही बोला का तुम्ही मंत्री होण्याची वाट बघत होतात का? प्रश्न असा की मंत्रीपद आल्यानंतर 4 ते 14 मी माझ्या गाडीवर कधी लालबत्ती लावली नव्हती. आपल्याला या गोष्टीची कल्पना असेल काही लोकांना. मी शासकीय निवासस्थान सुद्धा मी ग्रहण केलं नव्हतं. म्हणजे ह्याच्यामध्ये काय मोठेपणा नाही. मला सर्वसामान्य आपल्यावर प्रेम करणाऱ्या लोकांबरोबर राहण्यामध्ये कायमचाच आनंद वाटला आणि तो ऋणानुबंध रुजू झाला, सुरू झाला आणि तो अंतिम टप्प्यामध्ये टिकलेला आहे. आजच्या या मंत्रिमंडळामध्ये माझ्या इतका सिनियर म्हणजे वयाने मी सिनियर आय एम द ओनली. 4 वेळेला मंत्री झालेला सुद्धा मला वाटतं आता 48 तासाचे 45 तासाचे काही शपथविधी झाले असतील त्यात तो अपवाद सोडता पूर्ण टेन्युअर पूर्ण केलेला म्हणजे मीच आहे. आता सुदैवाने आपल्या सर्वांच्या प्रेमापोटी काही गोष्टी म्हणजे वन खात्याचा 2दा मंत्री झालेला मी मंत्री आहे. पर्यावरण खात्याचा 2दा झालेला मंत्री मी आहे. दारूबंदी खात्याची चर्चा कायम असायची, पण दारू कोणी नाही म्हटलं तरी स्टेट एक्साईज उत्पादन शुल्क खातं हे दारू पिण्याचं खातं आहे असं लोक विनोदाने म्हणतात. आणि त्या खात्याचा सुद्धा 10 वर्ष मंत्री म्हणून राहण्याचा म्हणजे जरी ते जनतेला न आवडलेलं जरी खातं असलं तरी सुद्धा ते माझ्या नशिबात आलं होतं आणि त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल घडवला होता आणि त्याच्यात यश मिळालं होतं. परंतु दारू पाचता राज्य शासनाचा महसूल वाढवला ही कौतुकाच्या पेक्षा बदनामीची जास्त बाब आहे. आता तो मागचा इतिहास सोडून देऊया आपण. आता पुन्हा मी वन खात्याचा मंत्री झालेलो आहे. आपल्या माहिती करता सांगतो, मी आमदार होण्याच्या अगोदर कॉर्पोरेट फार्मिंग हा जो शब्द आहे तो फार उशिरा 2013-14 साली. परंतु मी ज्यावेळेला आमच्या MIDC आणि सिडकोकडे जागा गेल्या त्यावेळेला आमच्या सगळ्या कुटुंब नातेवाईकांच्या नावाच्या सगळ्या नावानं 500 एकराचा एक भूखंड आम्ही घेतला होता आणि त्यामध्ये साधारण 15,000 आंब्याची झाडं लावली होती. ती बाब होती 1992. ह्या जागा घेतल्या 88 मध्ये. म्हणजे आमदार झाल्यानंतर काय ठोक कमाई केली अशा प्रकारचा कोणी आरोप करू शकत नाही. आणि मंत्री झाल्यानंतर गणेश नाईकांनी वनमंत्री म्हणून झाडं लावली असा प्रकार. मी 92 साली 15 आणि आता ती संख्या साधारण 25,000 आंब्याची झाडं आहेत, ज्याच्यामध्ये फणस, काजू, कोकम, आवला वगैरे झाडं मिळून साधारणपणे ती संख्या 50,000 झाडं आणि अतिशय ग्रोथ आहे. काही माझे मित्र जेव्हा तिथून आपल्या मुक्कामी चॉपरमध्ये जातात ते बोलतात की तुमची जागा ही जंगल वाटते आणि जंगल हे बॅरन लँड वाटते. मी तुम्हाला सर्व पत्रकार बंधूंना 10च्या टप्प्यामध्ये तुम्ही आमच्या शेतावर यावं अशा प्रकारचं आमंत्रण करतो. आमच्या शेतामध्ये बिबटे येतात. कुठे? शेतामध्ये. त्याचे क्लिप्स करत त्याला स्पॉट त्या ठिकाणी कॅमेरे लावलेले आहेत. त्याच्यामध्ये कुठलेही सजीव प्राण्याची हालचाल दिसल्यानंतर तिथे लाईट पेटते, आवाज येतो आणि त्याची चित्र पण पकडले जातात आणि त्याची फिल्म पण येते. तर निसर्गाच्या मध्ये रममाण होणारा मी. शेवटी राजकारणामध्ये माणूस खरा बदनाम असतो आणि काही वेळेला बदनाम केलेला पण असतो. आता जर आपण बारकाईने बघितलं तर पूर्वीच्या कालखंडामध्ये विरोधकांच्याकडे जर एखादी चुकीची गोष्ट असेल सत्ताधारी त्यांना ती चूक दुरुस्त करायला मदत करायची. ही आय एम द विटनेस फॉर इट. मी तुम्हाला खाजगी ती उदाहरण पण सांगेन.
आणि सत्ताधीशांच्या काही चुका झाल्या तर विरोधक सुद्धा मदत करायचे. बिलो द बेल्ट म्हणजे कमरेच्या खालचं जे आता आजचं संपूर्ण राजकारण आहे त्याला कुठलाही पक्ष अपवाद नाही. हे मी गांभीर्यानं बोलतो. म्हणजे सत्ताधारी पण आणि विरोधकांमध्ये सुद्धा काही घटक सगळेच त्या तशा म्हणजे वक्तव्य करणारे आहेत असं म्हणे. परंतु 19-20 जर पकडलं तर प्रत्येक पक्षामध्ये अशा प्रवृत्तीचे लोक आहेत आणि राजकारणाचा दर्जा हा घसरलेला आहे. हे तर मी बोलण्यापेक्षा तुम्हीच टीव्हीवर जास्त दाखवतात. टीव्हीवाले दाखवतात, वृत्तपत्राचे अग्रलेख पण येतात, स्पेशल म्हणजे लेख लिहून सुद्धा त्या गोष्टी अधोरेखित केल्या जातात. माझं एवढंच म्हणणं की खरं म्हणजे मी राजकारणात चुकून आलेला माणूस आहे. आता तुम्ही बोला की मी राजकारणात चुकून आलो तर दुरुस्त का नाही केली असं तुम्ही बोलू शकाल. परंतु एखाद्या गोष्टीची छंद लागल्यानंतर तो माणूस त्याच्यात रममान होतो. तशातला मी रममान झालेला आहे. म्हणजे माझ्या आयुष्याची जर मी वाटचाल केली तर वयाच्या 21व्या वर्षी मी जिल्हा परिषदला उभा राहिलो होतो. काँग्रेसचे उमेदवार माझ्या सख्खे मावस भाऊ, त्यावेळेला मला 150 मतांनी पराभव झाला होता. त्यावेळेला काँग्रेसच्या विरोधात राहणं म्हणजे महात्मा गांधीच्या विरोधात राहण्यासारखंच वातावरण होतं. त्याला स्वातंत्र्यानंतर तिरंग्याची जी काय झलाली होती, तिरंग्याविषयी जो जनसामान्यामध्ये आदर होता, त्यामुळे म्हणजे लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नागरीकरण झालेल्या भागामध्ये महापालिका, नगरपालिका हे विकेंद्रीकरण झाले ह्याचं पण ज्ञान लोकांना नव्हतं. आणि अनफॉर्च्युनेटली किंवा फॉर्च्युनेटली माझे काका सरपंच नॉनस्टॉप म्हणजे आमच्या बनकोडे गाव, ज्या गावचा मी रहिवासी आहे, त्या गावामध्ये नाईक कुटुंबापैकी कोण ते शिवाय दुसऱ्या कोणा प्रतिनिधीच आजपर करू शकला नाही. माझे वडील पण काँग्रेसच्या विचाराचे. 21व्या वर्षी ज्याला शिवसेनेमध्ये होतो आणि जे मला ओळखतात त्या सगळ्यांना माहिती आहे. मग गणेश नाईक म्हणजे तसं मी 16 वर्षापासून शिवसेनेत होतो. म्हणजे 66 साली शिवसेना स्थापन झाली तेव्हापासून. म्हणजे तर मी म्हटलं तर ठाणे जिल्ह्याचा पहिला जिल्हा प्रमुख मोदा जोशी, दुसरे आताच ज्यांचं निधन झालं ते सतीश प्रधान, नंतर शाबीर शेख, चौथा मी, माझ्या नंतर 5वे आनंदीजी, 6वे रघुनाथ मोरे. आता याच्या पुढचे मी सांगायची म्हणून तुम्हाला गरज वाटत नाही. ओके, तर हा असा क्रम. पण त्यावेळेला मुंबईमध्ये राहणाऱ्या शिवसैनिकाच्या निदर्शनास आलं की विदर्भामध्ये एका शिवसैनिकावर हल्ला झालाय तर आपल्या कुटुंबाच्या सदस्यावर हल्ला झाला, अशा प्रकारचं वातावरण, इतकी कनेक्टिव्हिटी, इतकी म्हणजे भावना इतक्या घडत आता ते नाही राहिलं. म्हणजे ते आता म्हणजे शिवसेनेत कसं कुठल्याच पक्षात नाही राहिला. म्हणजे आता शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्या, राष्ट्रवादी 2 राष्ट्रवादी झाले, काँग्रेसचे पण तसं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे तशा प्रकारे ते काँग्रेस म्हणजे काँग्रेसच होते. तर अशा ह्या ओघवत्या राजकारणामध्ये पहिल्यांदा मी शिवसेनेमध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे जिल्हा परिषदला पराभव, 77 साली आणीबाणी उठल्यानंतर जसे इंदिरा गांधींच्या नावाने दगडाला उभा केलं तरी सुद्धा तो आमदार खासदार व्हायचा, हे तुम्ही ऐकलेलं ना. तशाच प्रकारचे त्यावेळेला जयप्रकाश नारायणच्या मुवमेंटमध्ये जे उभे राहिले ते खासदार झाले. परंतु लोकसभेला जरी तो बदल घडला तरी विधानसभेला तो बदल घडला नाही. त्यावेळेला काँग्रेस सगळे सतर्क झाले आणि पुन्हा काँग्रेसचं राज्य तिथं टिकलंच. ग्रामीण भागामध्ये काँग्रेसला प्राबल्य मिळालं, पण त्याला 77 साली मी उभा राहिलो, 13,000 मतांनी मी परत पराभूत. जनता पक्ष, गौतम प्रसाद भोईर नावाचे एक जंटलमन, अतिशय म्हणजे ज्याला आपण गांधी विचारसरणी म्हणा किंवा शबनम बॅग गळ्यात घातलेले
अतिशय समाजसेवेला वाहिलेले गौतम प्रसाद भोईर ते आमदार झाले. त्यानंतरच्या कालखंडात शिवसेनेने काँग्रेसला सपोर्ट केला. 77 म्हणजे आणीबाणी नंतर बाळासाहेबांची आणि इंदिराजींची एअरपोर्टला एक बैठक झाली होती. त्या वेळेला बाळासाहेबांनी काँग्रेसच्या त्या सगळ्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला होता. पुन्हा मग 85 साली ज्याला परत निवडणुका झाल्या त्याला मी परत उभा राहिलो. त्यावेळेला उत्तर परिसर मिलिंदली मला माहिती आहे, उत्तर परिसर हा ख्रिश्चन लोकांचा प्रभावित असलेला परिसर, मुंब्रा हा मुसलमान लोकांचा प्रभावित असलेला परिसर, आणि तिकडचा जो लीड होता तो तोडता तोडता आमच्या नवी मुंबईतला शेवटचं गाव दिवाला गाव 1800 मतं कमी पडली आणि तिथली गावं पण संपली. जर का 2-4 गाव असतील तर 85 सालीच मी आमदार झालो असतो. म्हणजे भुजबळ साहेबांना बोलले, अरे गणेश थोडासा जरा कमी पडला नाही तर आपण दोघं आमदार होतो. 85ला भुजबळ साहेब आमदार झाले. म्हणजे एकदा जिल्हा परिषद, 2दा विधानसभा, पण आपण उतरलो होतो ते काय खचून जाण्याकरता किंवा दसकून जाण्याकरता उतरत नव्हतं. पण 90 साली परत जनतेनं मला 30,000 मतांनी निवडून दिलं. 95 साली तर मला मतं पडली 2,19,000 आणि समोरच्याला पडली 1,09,000. म्हणजे जवळजवळ 1,10,000 मतांचा लीड होता. म्हणजे शिवसेनेमध्ये सुद्धा मी 1,00,000 मतापेक्षा जास्त निवडून आलो. आता शिवसेनेमधून निघण्याची परिस्थिती निर्माण झाली, पण त्याच्यानंतर सुद्धा बाळासाहेबांनी मला परत येण्याचं आवाहन केलं, तर मी नाही गेलो. आता त्याच्याविषयी कधीतरी डिटेलमध्ये कधी बोलेन मी. नंतर मग आम्ही माननीय शरदचंद्र पवार साहेबांच्या राष्ट्रवादीमध्ये आलो. आणि ज्याला गणेश नाईक शिवसेनेत होता त्याला महापालिका शिवसेनेकडे, ज्याला राष्ट्रवादीकडे आलं त्याला म्हणजे महापालिका राष्ट्रवादीकडे, आणि भाजपमध्ये आल्यानंतर भाजपकडे. राष्ट्रवादीमध्ये आल्यानंतर सुद्धा 99 साली मी मागे उच्चार केला तर काही लोकांनी चिटिंग करून मला हरवलं होतं. मी त्याच्यातून काही लोकांनी बाऊ केला होता. मिलिंद, तुला कल्पना आहे तुला ना? प्रवीण, तुला पण कल्पना आहे. पहिल्या राऊंडला मी 7,500 मतांनी लीडर होतो. 5 राऊंडमध्ये 35,000 मतं पडतील असं मला समजलं होतं. परंतु मॅनिप्युलेशन करून त्याला मला पराभूत केलं 1800 मतांनी. आणि मी तुम्हाला विनम्रपणे सांगतो, मी परत पुनरुच्चार करतो, त्या प्रक्रियेमध्ये, कारण मी माझ्या आयुष्यात कधी दगाबाजीचं राजकारण, समाजकारण केलेलं नाही, व्यवहार पण केलेला नाही. त्या प्रक्रियेमध्ये असलेला एकही घटक भविष्यकालामध्ये जीवन जगण्याकरता जिवंतच राहिला नाही, सगळे स्वर्गस्थ झाले. मग मला म्हणलं काय म्हणलं, त्यांच्या सगळ्या आत्म्यांना चिरशांती दे परमेश्वरा, तुझ्या सानिध्यात ठेव त्यांना, जे कोण घटक होते त्यांना. त्याचा राग लोकांनी काढला. 2004 साली मला 3.25 लाख मतं पडली. किती? विधानसभेला भारताच्या इतिहासामध्ये 3.25 लाख मतं मिळवणारा आमदार एकमेव गणेश नाईक. तुम्ही वेबसाईटवर जा आपल्या असेंब्लीच्या, त्यावेळेला सुद्धा मला 1,18,000चा लीड मिळाला होता. आता प्रश्न असं, तुम्ही प्रश्न मनातल्यावर आला, हा नुसता पक्ष बदलूय, शिवसेना सोडली, परत आता राष्ट्रवादी सोडली. आमच्या शहराच्या भवितव्याकरता वाटेल ते करण्याची माझी तयारी. म्हणजे राजकारण महत्वाचं नाही, आमच्या शहराच्या जनतेच्या भावनांची कदर ज्या पक्षाला नसेल त्या पक्षाला सोडून आम्ही आमचा मार्ग बदलणार. सुदैवाने आज देवेंद्रजी फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं की नाही साहेब, या शहराकरता जे जे काय तुम्हाला वाटतं ते तुम्ही सगळं पुटअप करा, त्या सर्व बाबी आपण करून घेऊ. आणि नवी मुंबईला बाहेरून पैसा आणण्याची गरज नाही. नवी मुंबई ही शहर सामर्थ्यवान लोकांचं शहर आहे. 2020ला संजू नाईक ज्याला प्रथम दुसऱ्यांदा महापौर झाले त्याला आम्ही सांगितलं 20 वर्ष या शहरात घरपट्टी पाणीपट्टी वाढणार नाही, अजून परत वाढव दिलेली नाही. मी अपवादात्मक हे शहर आहे की या शहरात घरपट्टी पाणीपट्टी वाढलेली नाही. आज नवी मुंबईतला सिनियर सिटीजन
NMTच्या बसमध्ये फ्री फिरतो. मी असं विनोदाने म्हणतो की भविष्य काळामध्ये अजून 20 वर्ष घरपट्टी पाणीपट्टी, 20 वर्षाचा कालखंड गेला, परंतु पुढची 20 वर्ष आम्ही घरपट्टी पाणीपट्टी वाढवणार नाही. आणि देन टू शिक्षणाच्या व्यवस्था, आरोग्याच्या व्यवस्था, पाणी पुरवठा, स्वच्छता या सर्वच गोष्टींमध्ये स्टँडर्ड असलेल्या जे पॅरामीटर्स त्या मॅच करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आता हे खाजगी झालं. आता मी ज्या विषयाकरता आपल्याला मी बोलवलेलं आहे, मेलेली वाघ आणि मेलेले बिबटे, जरा बंधून जरा 2 मिनिटे शांत द्याल का? जरा 2 मिनिटातच आटपतो मी. एकूणच अरे या नाही बाबू, या ना, तुमची वाट बघत होतो आम्ही. अरे नाही, हरकत नाही, चालते, होतं असं. तर जेवणच्या वेटरने सुद्धा जेवण उशीर आणला असेल म्हणून उशीर झाला. तुमची वाट बघून दादा जेवायला गेलो. मी ठेवतो. सुरुवात करूया. गेल्या काही काळामध्ये सातत्याने वाघांच्या काय माहिती आपल्याला? हे बघा, सराईतपणे एखाद्या ठिकाणी जर काही घटना घडल्या तर अमुक वर्षाच्या तुलनेमध्ये या वर्षी या घटना कमी घडल्यात, अशा प्रकारचं एक उत्तर देण्याची पद्धत आहे. पण मी आमच्या आता अधिकाऱ्यांना सांगितलं, ती 23-24ला साधारणपणे 26 वाघांचा मृत्यू झाला होता आणि आता ह्या वर्षामध्ये 13 लोकांचं झालंय. तर मी सांगितलं, मी त्यांना बोललो की 13चा म्हणजे ठीक आहे, आपण जसं म्हणजे गुन्हेगारीचं म्हणजे प्रमाण, म्हणजे खुनाचं प्रमाण या वर्षी एवढं होतं, या वर्षी आता कमी झालंय, म्हणजे आमची कायदा सुव्यवस्था राखण्याची आमची सिस्टीम ही अपडेट आहे. असे प्रत्येक गृहमंत्री, आजवरचे तुम्ही सगळे गृहमंत्र्यांची उत्तर दिलेत, हे असंच बोललं जातं. पण मी त्यांना सांगितलं की मागच्यापेक्षा आता अर्धे झालेत, ही काय आपल्यासाठी कौतुकास्पद बाब नाही. आपल्याला एकही त्या ठिकाणी मृत्यू होणार नाही याची आपल्याला दक्षता घ्यावी लागेल. आता त्याच्यामध्ये काही अपघात घडलेले आणि मृत्यू पावलेले आहेत. काही ठिकाणी डुकराची शिकार करण्याकरता इलेक्ट्रिकल वायरचा वापर केला आणि त्याच्यामध्ये वाघ सापडला, असे प्रकार आहेत. काही ठिकाणी आपल्या एरिया एकूण पक्क्या करण्याच्या करता 2 वाघांमध्ये झालेल्या झुंजीमध्ये मृत्यू आलेला आहे. आणि आता जो नागपूरच्या प्राणी संग्रहालयामध्ये जे मृत्यू झाले, ते मृत्यू बीफ देण्याच्या ऐवजी माझा अंदाज आहे की त्या ठिकाणी कोंबडीचं मांस त्यांना देण्यात आलं आणि त्याच्यामधून एकूण एक प्रकारचं लंग्स बाधित, म्हणजे एक प्रकारचं बुरशीजन्य त्या ठिकाणी विषाणूचा त्या ठिकाणी प्रादुर्भाव झाला आणि त्यामध्ये ते मृत्यू झालेले आहेत. मी त्यांना सांगितले की याच्या पुढे याची चौकशी तर होतीलच. जे ते कोंबडीचं मटण का दिलं गेलं, त्याला जबाबदार कोण आहे? आता त्या माणसाला पनिश करावं, त्याची नोकरी जावी, हा त्याच्यातला हेतू नाही. परंतु भविष्यकाळामध्ये आपल्याकडून घडलेल्या चुका, ह्या जर अशा चुका करत गेलो तर दहशत नाही, परंतु दरारा खात्याचा असला पाहिजे. तो दरारा राहण्याच्या अनुषंगानं त्या घटकाला योग्य ती पनिशमेंट व्हायला पाहिजे. एरवी ऑफ द रेकॉर्ड आपण त्याला मदत करू, म्हणजे त्याचा संसार उद्ध्वस्त होणार नाही. त्याला सस्पेन्स किंवा डिसमिस केल्यानंतर म्हणजे त्या चौकटीमध्ये त्याला पनिशमेंट व्हायला पाहिजे. ऑफ द रेकॉर्डमध्ये त्याला आपण त्याचे कुटुंब जगण्याकरता मार्ग काढू, परंतु मेसेज डिपार्टमेंटमध्ये पोहोचला पाहिजे की हायगाय करणाऱ्याला त्या ठिकाणी कसल्याही प्रकारची मदत केली जाणार नाही. आता एकूण घटना घडल्यात 7.
आता जो आता आजची पण एक घटना घडलेली आहे. आज पण एक घटना घडलेली आहे. एका वाघाचा मृत्यू झालेला आहे आणि वन खात्याचे संबंधित अधिकारी तिकडे गेलेले आहेत आणि ते त्या ठिकाणी अहवाल पाठवणार. आता ही माहिती मी सांगितली. याच्या व्यतिरिक्त आपल्याला काय प्रश्न विचारायचे असेल तर विचारा. आपल्या शंकांचं निरसन करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. तुमच्या ब्रीफिंगमध्ये बीपच्या ऐवजी कोंबडीचं जे मटण दिलेलं आहे ते नेमकं काय म्हणजे त्याच्या ब्रीफिंगमध्ये काय तुम्हाला नाही बाब अशी त्या जिथून हे वाघ आणले गेले तिथे राहिलेल्या दुसऱ्या म्हणजे प्राण्यांना कसला त्रास झालेला नाही. याच्या बाजूला दुसरा कंपार्टमेंटमध्ये आहे त्या लोकांना सुद्धा त्रास झाला नाही. ह्याच फक्त 2 बिबटे आणि 1 लेपर्ड म्हणजे याला आपण 1 बिबटे आणि 2 वाघ यांनाच त्याचा प्रादुर्भाव झाला. संपूर्ण त्याच्या आता लॅबचा अजून रिपोर्ट येणं बाकी आहे. आणि मी ह्या मतापर्यंत आलो की चुकीच्या पद्धतीचं दिलेलं त्यांना खाद्य हेच या गोष्टीला कारण ठरलेलं आहे. आता अंतिम अहवाल आल्यानंतर त्याच्यावर कारवाई केली जाईल. व्यतिरिक्तच्या वाघाची शिकार झालेली आहे कारण अवयव काढून नेलेले आहेत एका ठिकाणी त्या केसमध्ये. त्याच्या संदर्भात काही डिटेल्स आहेत का? हो बाब अशी आहे शिंदेवाडा वन परिक्षेत्र ब्रह्मपुरी वन येथे 2/1/95 रोजी नैसर्गिकरित्या वाघाचा मृत्यू. सदर वाघाचे सर्व अवयव स्तुतीत आहेत. ऐकला का? परंतु वन परिक्षेत्र पांढरकवडा वनक्षेत्रामध्ये 7/1/25 शिकारीमध्ये वाघाचा मृत्यू झाला. सदर वाघाचे शरीर पूर्णतः कुजलेले असल्याने मृत्यूचे कारण समजलेले नाही. परंतु सदर वाघाचे दात व नखे गायब झाल्याचे निदर्शनास आलेले आहे. आता या बाबतीमध्ये वन खात्याच्या माध्यमातून नजर ठेवून तपास चालू आहे. आता भविष्यकाळात काय निष्पन्न निघते बघूया. नाही सर, मध्यंतरी नागपूर हायकोर्टाने एक डायरेक्शन दिले आहेत किंवा वन विभागावरती ताशेरे ओढलेले आहे की सफारीसाठी वन क्षेत्रामध्ये जे जातात पर्यटक तर ते रस्ते किंवा जेव्हा प्राणी जात येत असतात दोन्ही बाजूनी जाण्याच्या मार्गावरती वाहनं लावले जातात. त्याच्यामुळे बिबट्यांना म्हणा किंवा वाघांना जायला रस्ता होत नाही. मुळात म्हणजे प्राण्यांचा रस्ता अडवून पर्यटन करणं या संदर्भात हायकोर्टाने ताशेरे ओढलेले होते. त्या संदर्भामध्ये कठोर सूचनांनी काही त्याच्यावरती उपाययोजना करण्यासाठी विभागाला डायरेक्शन दिली होती. त्या संदर्भात काय पावलं उचलली? नाही मी माहिती घेतली. प्रश्न असा आहे की कुठल्याही प्रकारे वाघ म्हणा किंवा कुठल्याही वन्य प्राण्याची वाट रोखून धरून लोकांना त्याचं दर्शन देण्याची नियमामध्ये सूट नाहीये आणि त्या बाबतीत त्या घटकांवर कारवाई करण्याचे निर्देश मी दिलेले आहेत. आता त्यांचं म्हणणं असं की काही लोकांचं की दोन्ही बाजूनी गाड्या आल्या आणि ते मध्येच बावचलले वगैरे म्हणजे त्यांच्यामध्ये गडबडले आणि म्हणून ते चित्र तसं दिसलं. आता त्याच्यातली वस्तुस्थिती समजून घेतली जाईल. माननीय न्यायालयाने सुमोटो त्याच्यावर आपले अभिप्राय व्यक्त केलेले आहेत. तर माननीय न्यायालयाच्या अभिप्रायाला सुद्धा निश्चितपणे त्याला सन्मान करून त्या बाबतीमध्ये खात्यामध्ये अशा काही गोष्टी घडत असतील तर त्या पुढे होता कामा नयेत आणि कायद्याचं आणि नियमाचं पूर्ण पालन केलं जावं अशा प्रकारचे निर्देश देण्यात आलेले आहेत. पुण्यामध्ये जो वाघ सध्या जुन्नर भागामध्ये बिबट सफारीचा जो प्रकल्प शासनाने सुरू करत होता मात्र सायंकाळनंतर बिबट्याची संख्या इतकी वाढलेली आहे. वस्तीमध्ये प्रवेश वाढलेला आहे की लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. विशेषतः जुन्नर पट्ट्यामध्ये इथे काय उपाययोजना? नाही काय झालं बघा, पूर्वीच्या काळी मोठ्या प्रमाणामध्ये धरणं नव्हती. जुन्नर आंबेगाव या परिसरामध्ये जे धरणं झालं ती साधारण गेल्या 15-20 वर्षापासून त्याचा वापर सुरू झाला आहे. मोठ्या प्रमाणामध्ये ऊसाची लागवड केली जाते आणि ऊस एकदा तोडल्यानंतर त्या लोकांना अधिवास सापडत नाही आणि संख्या फार मोठ्या प्रमाणात झालेली आहे. म्हणजे ते कॅट फॅमिलीपैकी असल्या कारणानं म्हणजे एकाच वेळेला 3-3, 4-4 पिढं त्यांची जन्माला येतात. तर भविष्यकाळामध्ये यांची संख्या कमी करणं
आणि असले नसबंदी डेफिनेटली. आणि उत्तर होऊ दे. तर प्रश्न असा आहे की माननीय आमदार तांबे, सत्यजित तांबे 4 दिवसापूर्वी आले होते. त्याने मला पत्र दिलेलं की बाबा यांची जर नसबंदी करण्याकरता केंद्र सरकारची परवानगी. तर मी सांगितलं ते ठीक आहे, तुमचं पत्र द्या, आम्ही केंद्र सरकारच्या त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगून, गरज पडली तर माननीय मंत्री महोदयांना सांगून अशा प्रकारची, कारण शेवटी त्या घटकांना पुरेसा त्या ठिकाणी मांस भक्षक आहेत. तर त्या ठिकाणी मांस तिथे प्राणी नाही मिळाल्यानंतर मग ते गावाकडे जातात, मग कुत्रे घेतात. आणि कुत्र्याच्या ऐवजी जर का शेतामध्ये जर ओनवा राहून त्या ठिकाणी जे मजूर काम करतात त्यांना असं वाटतं की हा आपलं खाद्यच असलेला कुठला प्राणी आहे, आणि तशा प्रकारचे हल्ले होतात. आता मी चंद्रपूरला गेलो असताना मी त्या अधिकाऱ्यांना माझ्या वयाच्या 10व्या वर्षापूर्वी 10व्या वर्षी मी जंगल बघितलं, त्या जंगलाचं वर्णन मी त्यांना केलं. ते असं होतं की आमच्या ठाणे जिल्ह्यातल्या ठाणे तालुका, आमचा तालुका ठाणे बेलापूर पट्टी हे आमचं तिथलं म्हणजे जंगल, विटाव्याच्या त्या फक्त एका रेल्वेच्या पुलाखालून आला की एकमेव प्रवेशद्वार होते. तर त्या जंगलामध्ये जेव्हा आम्ही लहानपणी 10 वर्ष जायचो त्यावेळेला रायवल आंब्याची फार मोठ्या प्रमाणात लागवड होती. रायवल आंबे, त्याच्याबरोबर बोरं होती, जांभलं होती. आता भाडोली हे पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातलं भाडोलीचं जांभूल हे फार प्रसिद्ध आहे. तर मी त्यांना सांगितले की नुसती झाडं लावणं म्हणजे वन खात्याचं काम नाही, ही आदिवास सोडून मानवी वस्तीमध्ये वाघ आणि बिबट्या लागल्यात, ह्याला जर प्रिव्हेंट करायचं असेल तर तुम्हाला ब्रिटिश कालखंडामध्ये ब्रिटिशांनी काय उपाययोजना केल्या होत्या त्याचा पण अभ्यास करणं गरजेचं आहे. तर त्यावेळेला बोरीची झाडं, ज्याला म्हणजे तेंदूपत्ता म्हणतात, त्याला आमच्या इकडच्या कोकणी भाषेत टेंबरीची झाडं म्हणतात, टेंबोर्नी. त्या ठिकाणी करवंद, हाटुरणं, म्हणजे अशा प्रकारचे आमच्या नवी मुंबईतल्या एकही आधी वारले आणि कातकरी आहेत, एकाही यांनी कधी चोऱ्या माऱ्यामध्ये ते कधी गेले नाहीत, कधी आत्महत्या केल्या नाहीत, आणि कधी अशा प्रकारच्या चुकीच्या शिकार पण केल्या नाहीत. कारण वनभाज्या आणि वनफलं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध त्या ठिकाणी होती की प्राणी पण सुखी होते आणि माणसं पण सुखी होती. तर मी असं म्हटलेलं आहे की कोर एरियामध्ये अशा प्रकारची झाडं लावा की त्या झाडांची फळं खाण्याकरता, समजा आपण ससे म्हणूया, मुंगूस म्हणूया, किंवा भेकर म्हणूया, चितल म्हणूया, रानगाई म्हणजे त्याला आपण, की जेणेकरून त्या कोरमध्ये ते तिथं त्याला शाकाहारी लोकांना खायला मिळेल आणि मग मांसाहारींची सोय आपापच होईल. म्हणजे जर तिथे जर त्या ठिकाणी हे प्राणी उपलब्ध झाले तर आपली कोर एरिया सोडून हे स्वापद घेण्याकरता, म्हणजे कुत्र्यांच्या आणि माणसांची शिकार करण्याकरता बफर झोनच्या बाहेर येणार नाहीत. अशा प्रकारे त्यांना मी सुचवलेलं आहे. तर म्हटलं ब्रिटिश कालखंडातले जे काय त्यांची एकूण वनाची जोपासना करताना, प्राण्यांची जोपासना करण्याकरता ते लोक काय करत याचा पण अभ्यास करा. ब्रिटिश आपल्यावर जुलूम करून गेले, त्या लोकांनी चुकीची वागणूक दिली, हा तो भाग सोडला, परंतु ब्रिटिशांनी जे काही चांगल्या गोष्टी ठेवल्यात त्या अनुकरून त्याचं करायला आपल्याला हरकत नाही, हे मी सांगितले त्यांना. तर भविष्य काळामध्ये या बिबट्याचा आता कोकणात आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये तिथे ऊसाची लागवड, म्हणजे ती ऊस तोडल्यानंतर ते सगळे बालशेतच्या घाटाच्या खाली तिकडे आपला दिलीप वळसे पाटलांचा जो तिकडचं आंबेगाव तर भीमाशंकर अभयारण्य, तो भीमाशंकर अभयारण्य कोकणामध्ये अर्धा वरच्या भागामध्ये. हा, तर हे सगळे बिबटे तर ह्यांना निश्चितपणे त्यांच्या अधिवासामध्ये आपण गेल्यामुळे त्या ठिकाणी ते डिस्टर्ब आहेत. नसबंदी संदर्भात एक मिनिट थांबणार. नसबंदी संदर्भात मग तुम्ही केंद्राशी संपर्क करून हा निर्णय घेणार आहात?
आता 3 दिवसापूर्वी मला पत्र आले. ते पत्र मी थ्रू प्रॉपर चॅनल केंद्राच्या परवानगीकरता पाठवण्याचं आदेशित केलेलं आहे आणि गरज पडली तर माननीय केंद्रीय मंत्री मोदयांची सुद्धा भेट घेऊ. राज्य सरकारच्या संदर्भात भूमिका पॉझिटिव्ह आहे. नाही, डेफिनेटली. आता प्रश्न असा आहे की खरोखर एखादी गोष्ट जर त्रासदायक ठरत असेल तर त्याला उपाय जर त्या ठिकाणी कोणी सुचवत असेल तर त्या उपायाच्या अनुषंगाने आपण त्याला पाठिंबा दिला पाहिजे. साहेब, मी त्याच भागात राहतो तर आम्ही अनेकदा पिंजरे लावण्याची मागणी करतो, पण पिंजरे 2 दिवस लावतात आणि लोक घेऊन जातात. त्या पिंजऱ्यामध्ये जे बिबट्याला खायला पाहिजे असं ते शिळक मांस ठेवतात. ते खावणं खात्याचे लोक कोण अधिकारी तिथं शेळ्या वगैरे काही जे पाहिजे ते ठेवत नाही. तर पिंजरे अगदी नावाला ठेवतात, तिथं ते योग्य प्रकारे लावत नाहीत आणि पिंजऱ्यांची संख्या फार कमी आहे. असं लोकांना तिथं पिंजऱ्यांची संख्या वाढली पाहिजे. प्रश्न असं आहे याला जोडून जुन्नर आणि आंबेगाव भागामध्ये अजूनही त्रास आहे सर, शेतकऱ्यांना खूप त्रास होतो. माझ्या तर घरात बिबटे येऊन त्यानंतर गेले. असा निर्णय घेतला सरकार राजकीय लोकांनी इथं व्याघ्र प्रकल्प उभा करायचा जुन्नरला. नंतर अजितदादा साहेबांनी बारामतीला घेतलं, पवारांनी सांगितलं. त्यामुळे ते जे न्याय भांडण्यामध्ये व्याघ्र प्रकल्प न्यायचा कुठं तो अजून तो ठरला नाही. त्यामुळे आपली भूमिका काय आहे? हे बघा, त्या प्रश्नाच्या कोणाच्या वादात त्या वादात मी नाही पडत, परंतु गरजेचं असलं ना तर एक जुन्नरला पण करू आणि एक बारामतीला पण करू. माझा भेट पिंजऱ्यांच्या संदर्भात नाही, आपण सांगितलेली सूचना बरोबर आहे की त्या ठिकाणी नुसतं असं कुचकं मांस ठेवून नाही तर त्या ठिकाणी एखादं जिवंत प्राणी ज्याचं आकर्षण त्या बिबट्यानं होईल अशा प्रकारच्या सूचना देण्यात येतील. साहेब, एक प्रश्न आहे. ऐन चुकीच्या काळामध्ये वन्यप्राणी आणि शेतकऱ्यांच्या मधला संघर्ष मोठा तीव्र होतो. त्याच्यामध्ये काही शेतकऱ्यांचे बळी जातात आणि शेतीचं मोठं नुकसान होतं. आता हे त्याच्यामध्ये गवे आहेत, गायी आहेत, हत्ती आहेत आणि माकडांचा सुद्धा मोठा हे आहे. तर या संदर्भात काही असा वन विभाग असा काही आराखडा तयार करणार आहे. उजरवशीचा ही अडचण असते, त्याच्या संदर्भात भरपाईची अद्याप जी मिळते ती कमी आहे. या संदर्भात वन विभाग काही गांभीर्याने विचार करणार आहे? नाही, बघा आता 25 वर्षापूर्वी वनाच्या समस्यानं वनाच्या अडचणी ह्या वेगळ्या होत्या. आता मी चार्ज घेऊन काहीतरी म्हटलं काहीतरी 15-20 दिवस झालेत. आता त्या अनुषंगाने आता आजच संध्याकाळी बैठक बोलवलेली आहे मी. आता या वाघाच्या म्हणजे जे प्राणीशी कनेक्टेड अधिकाऱ्यांची मीटिंग झाली. आता परवा यशवंतराव प्रतिष्ठानमध्ये RFO लेवलच्या सर्व अधिकाऱ्यांना बोलवले टॉप टू बॉटम आणि त्यांच्याकडून माहिती. आता मिलिंद लिमेंच्या गावाकडे ते गावाला जातात कधीतरी तर शेतातलं तर यांच्याकडे कौलं उघडून शिजवलेलं अन्न सुद्धा घेऊन जातात वानर आणि माकडं. ओके, तर मी ती बाब निदर्शन आणून दिली की बाबा आता अशा प्रकारचे वानर बाहेर नेणारे काही जादूगार आहेत. जादूगार म्हणजे त्यांची काही टेक्निक आहे, परंतु ते बाहेर नेल्यानंतर या गावातून दुसऱ्या गावात फायदा काय? शेवटी त्याला हिमाचलचा जो कायदा आहे, हिमाचलचा कायदा त्यांनी तो नसबंदीचाच आणलेला आहे. हिमाचलने ती प्रक्रिया केली आणि त्याला सन्माननीय मिलिंदजी लिमे, आपण हिमाचलच्या त्याचा म्हणजे हवाला देऊन आपलं एक पत्र द्या जेणेकरून ती प्रोसेस करा, आम्ही सांगू. बोला. पाटीलांनी जो प्रश्न विचारला होता त्याला जोडून असं आहे की वन प्राण्यांमुळे जे शेतकऱ्यांचे नुकसान होते किंवा त्यांच्या शेतपिकांचे जे नुकसान होतं त्यामुळे शेतकरी काय करतात की कुठलीही भरपाई मिळत नाही म्हणून त्या शेताच्या कंपाऊंड लावतात, त्याला बॅटरीचे करंट वगैरे लावतात. त्याच्यामध्ये अनावधानाने प्राण्यांचे कधी कधी मृत्यू होतात. त्यात वाघाचाही समावेश होतो, डुकरांचाही समावेश होतो. पण हे कुठेतरी थांबावं म्हणून शेतकऱ्यांना त्यांच्या झालेल्या नुकसानाची भरपाई देण्यासाठी वन विभागाकडून काय उपाययोजना केल्या जाणार आहे जेणेकरून प्राणी सुरक्षित राहतील, शेतकऱ्यांना त्याचं नुकसान भरपाई मिळेल? मगाशी मी म्हटल्याप्रमाणे त्यांच्या आदिवासाच्याच भागामध्ये त्यांच्या भोजनाची व्यवस्था होणं गरजेचं आहे जेणेकरून शेती भातीकडे ना गावाकडे ते लोक येणार नाहीत. जर का मोठ्या प्रमाणामध्ये वनामधलीच फळं जर त्या ठिकाणी निर्माण केली तर वानर बिनर त्या ठिकाणी कशाला ते तिथंच आपला आदिवास मध्ये ते भोजन करतील. सर, याला जोडून एक असा विषय आहे की ज्यावेळी आता होईल त्यावेळी होईल भोजनाची व्यवस्था, पण आता सध्या परिस्थिती अशी आहे की मोठा संघर्ष आहे शेतकरी आणि शेती आणि वन्य प्राण्यांच्या मधला. तर अनेकदा असं होतं की नुकसान झाल्यानंतर त्याचा पंचनामा वेळेत होत नाही. अनेक तुमचे वन विभागाचे अधिकारी वेळेत जात नाहीत, ते वशिलेशिवाय जात नाहीत, ते कुठल्या तरी नेत्याच्या शिफारशीशिवाय जात नाही. अशी खालच्या स्तरावरची परिस्थिती आहे आणि ही सगळी परिस्थिती बदलण्यासाठी तुम्ही काय धोरणात्मक? अशा प्रकारची परिस्थिती राहणार नाही. जसं नेत्याला एखाद्या सन्मान दिला जातो तसं सर्वसामान्य
माणसाला सुद्धा सन्मानित करण्याची भूमिका तयार होईल, हा विश्वास तुम्हाला मी देतो. आता त्याचबरोबर नुकसान भरपाईचं आता एकूण आता कोर बफर झोनमध्ये जर त्या ठिकाणी जर माणूस गेला आणि त्याला जर वाघाने खाला तर त्या ठिकाणी फॉरेस्ट डिपार्टमेंट जबाबदार राहत नाही, तरी सुद्धा त्या शेवटी घरचा माणूस गेला ही बाब दुर्लक्षित करता येणार नाही. आता आजवर ज्या घटना घडलेल्या आहेत, आता भविष्यकालामध्ये वाघ किंवा बिबट्या माणसाला खाणार नाही याचीच पहिले आपण उपाययोजना करू, म्हणजे नुकसान भरपाईचा प्रश्नच उपस्थित होणार नाही. हे शेतीला नुकसान किंवा मोठं आहे? नाही, शेतीच्या नुकसान बाबतीत सुद्धा जे नॉर्म्स आहेत केंद्र सरकारचे आणि राज्य सरकारने आजवर, त्याच्यामध्ये सुधारणा करण्याची गरज असेल तर ती केली जाईल. उन्हाळ्यामध्ये जंगलांना वनवे लागण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात होतात. त्यामध्ये जंगलाची आणि वन्य प्राण्यांची मोठ्या प्रमाणात हानी होते. तर हे वनवे रोखण्यासाठी, आगीचे प्रकार रोखण्यासाठी वन विभाग काही उपाययोजना करणार आहे? हे बघा बाब, असे की आता आपण अमेरिकेमध्ये कॅलिफोर्नियामध्ये जंगल जळल्यामुळे लोक पण उद्ध्वस्त झाली, काही अब्जावधी म्हणजे डॉलरचं नुकसान झालं. तर 1995 साली ज्याला मी वनमंत्री होतो त्यावेळेला फायर प्रोटेक्शन म्हणजे वनव्यातून जंगलाचं संरक्षण करण्याकरता आता मी असं म्हटलेलं आहे. आता मिलिंदजी म्हैसकर आता प्रिन्सिपल सेक्रेटरी, त्यांना सांगितलं की आंतरराष्ट्रीय स्तरावर जे विकसित झालेले देश आहेत ते देश आपला जंगल वाचवण्याकरता भूमीवर त्या ठिकाणी कुठल्या गाड्या घोड्या वापरतात किंवा यंत्र वापरतात त्याचा पण अभ्यास करा, आणि गरज पडली तर चॉपरमधून केमिकलचा फवारणी करून सुद्धा त्या ठिकाणी आग विझवण्याचा आंतरराष्ट्रीय तिथं तुम्ही बघत असाल टीव्हीवर तसेच प्रयत्न करत. हा म्हणजे व्हॉट एव्हर इज देअर, जे विकसित देश आपल्या वनाची हानी होऊ नये म्हणून आगीला प्रतिबंध करण्याकरता ज्या उपाययोजना करतात त्या उपाययोजना आपण अभ्यासून घ्या आणि तशा प्रकारच्या आपण पण उपाययोजना करा असं मी सांगितलं त्यांना. नाईक साहेब, काल तुमच्या डिपार्टमेंटने एक तुमचं काय मराठी भाषेचं काय हे आहे का, इंग्रजीमध्ये काढलंय तुमच्या डिपार्टमेंटने काल एक 13 तारखेचं, काय मराठी नाही आपण सांगितले ती बाब मी तपासून घेतो आणि त्यांना सांगतो की आपली मराठी मायबोली ही आपल्या राज्याची भाषा आहे. मराठीला डावलून दुसऱ्या भाषेचा आम्ही लाड करणार नाही. सगळे साऊथ इंडियन अधिकारी असते म्हणून. नाही पहिली गोष्ट तुम्ही सांगितलं की अनेक जण माझ्या म्हणजे तुमची 500 एकरची जमीन आहे पूर्णपणे विकसित केलेली लागवड केली. तशा पद्धतीने पूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आपण बघतो वन विभागाच्या जेवढ्या जमिनी आहेत त्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड वगैरे झालेली आहे. तर त्या जमिनीवर इंडो तिबेटियन वगैरे अशा सुकाणू समित्या वगैरे तुम्ही स्थापन करून काही रोपण करण्याचा जो प्रयत्न आहे, तशा अनेक सामाजिक ज्या लोकल त्या आदिवासी असतील किंवा त्या लोकल संस्था असतील अशांना वनजमिनी देणार आहात का? म्हणजे हे बघा 1995 साली ज्याला मी मंत्री झालो त्यावेळेला ज्ञानेश्वर मोळे आपल्या देशाचे तिथे अँबॅसेडर होते. कुठे? जपानमध्ये. आणि जपानमधल्या सुमोटोमो कॉर्पोरेशन बरोबर त्यांनी माझी मीटिंग लावली होती. कुठे? टोकियोमध्ये. त्यावेळेला माझ्या मनात असं होतं की FDCM फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि सुमोटोमो कॉर्पोरेशन यांच्यामध्ये एक करार व्हावा आणि जी आपली बॅरन लँड आहे ती जागा त्यांना देऊन इन्व्हेस्टमेंट म्हणजे मनी इन्व्हेस्टमेंट त्यांची, टेक्निकल इन्व्हेस्टमेंट त्यांची, मशिनरी त्यांची, किंबहुना आपल्या इथल्या लोकांना ट्रेनिंग देऊन त्यावेळेला मी त्यांना सुचवलं होतं रिजनल फ्रुट्स आणि सीझनल फ्रुट्स म्हणजे प्रामुख्याने कोकणामध्ये आंबा. आता तर आंबा अल्ट्रा हाय डेन्सिटीची एक पद्धत आलेली आहे. 8-8 फुटावर आंब्याची झाडं लावतात आणि 10 फुटाच्या आतमध्येच ती आणि 4थ्या वर्षी फळं येतात. मी मिलिंदजी म्हैसकरांना सांगितलं की सुमोटोमो कॉर्पोरेशनशी त्यावेळेला जो प्रस्ताव मी पाठवला होता तो आपल्याकडे दप्तरी आहे का बघा. त्याच्यात फक्त फिगर्स बदलले असतील परंतु थेरी तीच राहील की कोकणामध्ये आंब्यावर प्रक्रिया करून त्याचा पल्प तयार करून त्याचं कॅनिंग
म्हणजे मँगो पल्प कॅनिंगमध्ये म्हणजे तुमच्या डब्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये ग्रेप आणि प्रोमोगॅनेट म्हणजे डाळिंब याचं ज्यूस, आणि विदर्भामध्ये ऑरेंज. नफ्यामध्ये 51% एफडीसीएम, 49% त्या कॉर्पोरेशन खर्च वजा जाता आलेल्या नफ्यामध्ये. अशा प्रकारचा त्याला प्रयोग मी केला होता. त्याच्यानंतर मी मंत्रिमंडळात राहिलो नाही म्हणून तो काय मी कंटिन्यू करू शकलो नाही. परंतु आता या वेळेला असे अनेक कॉर्पोरेशन येतील की आज मलेशिया हा एकटाच आपल्या एशियामध्ये पल्प पुरवणारा देश आहे. जर का उद्याला त्या ठिकाणी जर का राहिले तुम्ही म्हटल्याप्रमाणे ज्या बॅरन लँड आहेत त्या ठिकाणी त्यांनी म्हणजे विदर्भामध्ये बल्लारपूर पेपर आहे. हं? अर्धा मिनिट. तर विदर्भ सोडता बल्लारपूर पेपर तो मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणमध्ये ज्या जागा आहेत त्या ठिकाणी जर उद्या त्या लोकांनी बांबूची लागवड करून जर पेपर पल्प करण्याचा विचार केला तर आपल्या तिथल्या ग्रामीण भागातल्या लोकांना रोजगार म्हणतात. हा प्रयोग आहे, म्हणजे हे स्वप्न आहे. तर स्वप्नपूर्तीच्यासाठी मी प्रयत्न करेन आणि आपल्या सर्वांच्या मदतीनं आपण त्याच्यात यश मिळवू असं मला विश्वास वाटतो. नाईक साहेब, ज्या महाराष्ट्राच्या राजकारणात जे लीड प्रकरण गाजत होतं, वाल्मिक कराड यांच्यावर नको मला ते आज तुमचे सहकारी भाजपचे जे आमदार तुमचे सहकारी त्यांच्याकडूनच ही मागणी होती. त्यामुळे आता तुमची भूमिका येणं महत्त्वाचं. नाही जाऊ द्या ना. या मंत्रिमंडळातले मंत्री जरा ऐकून घ्या ना भाऊ. जरा येणार आहे यावेळेला भाजपची सत्ता येणार. नाही रहस्य म्हणजे आम्ही लोकांशी प्रेमानं ऐकून घ्या. मसल पॉवर, मनी पॉवर, चेअर पॉवर, दीज आर टेम्पररी पॉवर, मॉरल पॉवर इज सुपर पॉवर. गणेश नाईक लोकांच्या मनाशी जुळलेला आहे म्हणून लोकांच्या शक्तीनेच आम्हाला त्या ठिकाणी शक्ती मिळते. एरवी आमच्याकडे शक्ती काही नाहीये. असू त्या हे बघा, मतभेद असणे म्हणजे विरोधात असणं नाही. नाही ते मनभेद दूर करायचा प्रयत्न. नाही हे बघा, मी स्वप्नात सुद्धा दुसऱ्याच्या वाईटाचा विचार करत नाही. ओके, कोणाच्या आहे. आता ज्याला मी असं म्हटलं तर की ज्याला आपण शपथ घेताना ममत्व भावाने काय आकस न बाळगता त्या विरोधाला अनुलक्षून आपण त्या ठिकाणी तर बाब अशी आहे, प्रत्येक पक्षाला प्रवक्ते असतात. इट इज नॉट रिक्वायर्ड ए पर्सन हु इज मेंबर ऑफ पार्टी ही शुड रिप्लाय एव्हरी क्वेश्चन. ओके, प्रत्येक घटकाने ते उत्तर द्यायचे. आमच्या प्रवक्त्याने उत्तर दिलेलं आहे. नाही सो वॉट. नाही कॅबिनेटच्या बघा बाब अशी आहे की त्या खात्याचा मंत्री तिथं उत्तर देतो, दॅट इज सफिशियंट. त्या प्रत्येकाला तुम्ही प्रश्न विचार. हे बघा, कायदा सुव्यवस्था न्याय निवाडा सर्वांसाठी समान असला पाहिजे या मताचे आम्ही आहोत. परंतु कोणी काय निर्णय घ्यावा, कसं कोणाला काय ट्रीट करावं हा ते त्या सिस्टीम. मकर संक्रांतीच्या अनुषंगाने सगळ्यांना सुखाचे दिवस येऊत ही माझी सदिच्छा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.